नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, या भाकरी खायला बाजरीच्या भाकरी करते बघा. या दूध भाकर खायला. हा, यांनी दूध खात्यात आहे वा. ती म्हणलं पोट बिघडलंय, खावा म्हणलं मग दूध भाकरी आहे का नाही. मी करते भाकरी मोकळ्या मनानं चुली. आता सरपण हे आणलंय, ती मला घरात करूच वाटत नाही. सरपण बघा काल किती आणले. काल ह्यांनी गेलं तर जुंजऱ्याला पाणी लावाय का मागणं मधनं पळत गेली. म्हणलं हाय तर एखादं लाकूड फुटणार तर फोडून देतय का नाही माणूस. यांनीच फोडली बरं का समजी मोठी मोठी लाकडं. मी काटक्या हातानं मोडतात तेवढ्या मोडल्या. सरपण असलं म्हणजे बरं असतंय. आता 2 रोज काय बनणार नाही आणायला. चुलीवरचा स्वयंपाक ते स्वयंपाकच ग. गॅसवरचं कशाचं काय. तरी पण तुम्ही आम्हाला आहे माझी तेव्हा एक दिवस गॅस करत नव्हती. मी बी आता रोज करते. मला सरपण आता रानात हाय माहीत झालंय वाळलं. आता मी सुद्धा रोज भाकरी स्वयंपाक करते त्याच्यावर. भाकरी तरी निदान भाकरी चपात्या तरी बाहेर करणार नाही. भाजी दूध असं नका घरात. तिला म्हणलं कर कालवण. तुम्ही कालवण नाही केलं की? हो, मी इकडं दूध भात होय वा. पुन्हा बाजरीची भाकर दुधात मिसळून घेतली बघा. असं आपलं खाणं असतं या. भात आणि भाकर मिक्सिंग करून खाणे ना. पर मी हे केलं की तुम्ही कालवण जावं करायला सांगितलं. अन्न नाही तिच्याकडनं. मी नाही खावट माझा. तिला म्हणलं कर कालवण, मी भाकरी करते बाहेर. पटापटा पसारा काढून शाना मग धुणं सारवान करूया म्हणून. मला म्हणते कर गॅसवर भाकरी. तर गॅस माझा बाया ओढल हाय राहू दे नडी अडचणीला. आता कानोलं ही सगळं बाहेरच करणार आहे. आता कानोलं कापण्या धपाटी आता ते पहाटच करावं लागतंय आपल्याला. पहाटच जायचं म्हणल्यावर रातच करावं लागेल आम्हाला. कशाला रातभर जागायचं, आधी दिवसा करून ठेवायचं ना. शिळ होतंय मग. काय नसतं त्याला. रातभर जागायची पुन्हा आजारी रात्री पडायची. करायचं 11 वाजता, तर पुन्हा झोपायचं आणि पहाटच उठून पुन्हा जायचं. मग 10च्या पुढे जर जागली तर 4 वाजता उठून वांग तेवढं शिजवायचं. वांग खराब होतं वा उकाड्यानं. दिवसा करून घेऊ की कानून. दूध दिसलं ताटात का पुरगी येऊन बसल्या. पुरीला बापाच्या ताटात खायला लय आवडतं. आणि त्याला बाबळीचं ह्यातनं बाहेरनं मागणं धरून निघतो. नाही त्यांना खायचं नाही, त्याचं पोट बिघडलंय. असू दे मी खाते पुढं. हे नाही म्हणते. काय चाललंय तुमचं काय नाही. आणि जे कोण चिंचणीला जाणार आहे त्यांनी काढलं का धुणं सारवान सांगा. आज लय राडा आहे महाग बघा. ते विचार करू खर बाय पोटात गोळा यायला लागलाय. कधी होईल वाटतंय. आली बाई लाईट नाही बघा. सकाळपासून 10 वाजता यायची होती. त्यात धुणं धुतलं नाही. सकाळ धुवून टाकायचं पर लाईट गेली. आता लाईट आली का मोटर चालू करून मागचं कट्टा धुवून ठेवलाय मी. बाथरूम वरची फरशी आहे ती धुवून ठेवली. तिथं आडवा कॉक केला का इकडे पाणी येते. आजचा उद्याचा दिवस पाक झाक कराय सगळं. परवा दिवशी बघा बाजार फिजारा आणून करायचं थोडंफार काहीतरी. बाजार हाट आणायला लागते. वांगी भाज्यात आणायच्या. शनिवारचा बाजार येतोय आटपाडीचा. वांगी येतेली म्हणलं देवाला जायला. यांनी एक फवारा घेतला असता का नाही. वांगी ती थंडीनं मधीच्या पानं आकडून बसले म्हणजे निघते ती बरं का.
तेवढीच 5-6 निघते ती. मग तेवढ्या वांग्याचं किती होतं? बारकी बारकी वांगी गेल्या वेळेस देवाला जायच्या आधीपासून पाटी वांगी निघत. जरा मागासच लावणं झालं काही की मला वाटतं की हा देवाला लवकर चाललोय. माझं असं काय असलं का नाही जिवारी पडतो. देवाचं करायचंय म्हणल्यावर सगळं झाकपाकच करायचं बा. असला अर्धवट नाही. चिंदी ना चिंदी जी धुतलेली कापड आहे ती का नाही सगळी धुयायची. साड्या असू द्या काय एक एक जरी धुणं झालं तर ती पाण्यातनं काढून टाकायचं लागतंय. धुरानं एक पिडलंय ह्या डोळं जातात ह्या धुरानं. आणि ह्या जळान आहे ना जुनं हाय लय त्याच्यामुळे धूर होतं या. आणि मध्ये सुबाबळा तोडलेले आहे तर ते त्याचं काय काटक्या वाळल्याच नाही त्या. बघितल्या 2-4 हे करून पण काय वाळल्याच नाही त्या. आणि हे आणलंय बघा. जिकडं वारा आहे तिकडं बसायचं नाही. वाऱ्या कोण धुवून येतो. आणि तसंच व्हायलंय. धूर बी येते हाय बी येते. विरुद्ध साईडनं बसायचं तिकडून ग. झालं बघा ह्यांचं जेवण बी. पण पोरं जेवते ती का काय करते ती का भाकरी घेऊन गेली दिदी बा. कसं आहे बाजरीचं पीठ. घरची बाजरी ती घरचीच असते. तरी थोडं आणलं होतं देवाला जाताना ना अजून दळून ताजं आणायला लागतंय पीठ. धपाट्याचं हे दळून आणायला लागतंय आता. आमची आई यायची होती बघा कॅन्सल झाली. एक दिवस जर तुम्ही जळानं आणलं दिवसभर तर कसला ढिग लागली. मला वजन येत नाही व. म्हातारी झालीच ग. आता आईनं बाण नुसतं सुकळा केली या. आई बायनं सकाळ कसं केलं ते काम पुन्हा शिकली घेते. म्हणायचं बघा आल्यावर ना आधी बाया काम शिक आणि पुन्हा माझ्या घरी ये. मिळाली तुम्हाला ती बघा आजकालच्या पोरासनी बायका मिळणार त्या. तुमचं नशीब लय मोठं आहे की मी तुमच्या माझ्यासारखी बायको तुम्हाला भेटली. पडेल लाकडं कोणती तरी जाळ आडायलाच येते. जाळच पलीकडे साईडनं लाव ग. ते धूर येतंय मग माझ्याकडं. इथनं इकडे जातंय तिकडे लावलं का इकडे येतंय धूर. जरा असं व्हायचं तिरकं बसायचं. नॉलेज देवानं बुद्धी दिली नाही तेवढी मला ना. चुलीपाशी बसवल्याशिवाय येत बुद्धी दिल्यावर बुद्धीचा वापर कोणी करायचा का नाही. नाही बुद्धीच नाही मला तर वापरते काय. गंज लागलाय तिला साफ करायला न्यायची. त्याला मेकॅनिकल काय त्याला फ्रेश करूया जरा. पेट्रोल न धुवून आणायची. हवा बिवा मारून जरा सर्व्हिसिंग करूया त्याची. हवा मारल्यावर नुसतं फुगल काय करायचं त्याला चांगलं आपलं गिरीस करून आणू की गंज निघून जाईल. उरक तुझं मी पार्सल टाकून येतो चटणीच तोपर्यंत. लिहिलं का त्याचं लिहिलंय सगळं पोस्टात टाकून येतो मग धुया धुणं पुन्हा. चला.